नमस्कार, मी पाटलो पाटील. बांबू महान्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील नरशिववाडी जी आहे, नरसोबाची वाडी ज्याला आपण म्हटलं जातं, धार्मिक स्थळ आहे. त्याच्या लागून असलेलं कुरुंदवाड शहर आहे. त्या शहराच्या बस्तवाड रोडवर माझे मित्र संजय पटेकर यांची बांबू शेती आहे आणि ही नदीकाठाला असलेली सकलातली अशी ही बांबू शेती आहे. त्याच्याबद्दलचे त्यांचे अनुभव घेणार आहोत, आपण समजून घेणार आहोत. आणि माझ्यासोबत आज इथे सरोजिनी पाटील आहेत, ज्या बांबू महान्यूजच्या को फाउंडर आहेत. आणि सरोजिनी पाटील यांच्याबरोबर संजय पटेकर यांच्या मातोश्री आणि सुवेदी पत्नीही आहेत. नमस्कार. नमस्ते, माझं नाव संजय पट्टेकरी, राहणार कुरुंदवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. 4 वर्षापूर्वी इथं आम्ही हे नदीबुड क्षेत्र आहे आपलं. इथं दरवर्षी पूर येतो आणि त्यामुळं ऊसाच्या ऐवजी एक वेगळा प्रयोग म्हणून आम्ही बांबू केलेला होता. इथं बल्कोवा बांबूसा नावाची जात आम्ही जवळपास 1400 बेटं इथे लावलेली आहेत. 4 वर्षापूर्वी तुम्ही लावलं? 4 वर्षापूर्वी आम्ही बांबू लावलेला होता. 4 वर्षानंतर हे पहिल्यांदाच कटिंग करतोय आम्ही. फक्त ह्या वेळेला आम्ही निर्णय असा घेतला की पूर्णच बेट मोकळं करायचं असं आमचं ठरलं, कारण याच्यामध्ये बऱ्याच रोपांना फ्लावरिंग आलेलं आहे. आणि फ्लावरिंगमुळं नेमकं कुठल्या बेटातनं परत नवीन कसे बांबू येतील हे बघण्यासाठी म्हणून आम्ही सगळीच छाटणी केलेली आहे. आणि आता 2 दिवस झाले इथं ही छाटणी सुरू आहे. ह्या छाटणी संदर्भात जी व्यक्ती आम्हाला मिळाली छाटणीसाठी ते हे ओम कुकडे आहेत आणि यांचा आम्हाला संदर्भ पाटलोबा पाटील यांनी आम्हाला दिला. त्याच्यामुळं आम्ही हे कटिंग करू शकलो. नाहीतर बऱ्याच ठिकाणी आम्ही चौकशी केली होती, परंतु आम्हाला काय तसा कटिंगचा व्यक्ती ह्या जातीसाठी मिळाला नव्हता. पाटलोबा पाटलांच्यामुळं आम्हाला ही व्यक्ती आम्हाला भेटली आणि त्यांनी हे कटिंग आता सुरू केलेलं आहे. आणि हे पूर्ण कटिंग झाल्यानंतर मग कशा पद्धतीनं याचे नवीन फुटवे येतील ते बघून आम्ही पुढचा निर्णय घेऊन याचं संगोपन पुढे ठेवणार आहे. आज इथे हे हार्वेस्टिंग सुरू आहे. जे हार्वेस्टिंग करणारी जी टीम आहे ती ओम कुकडेंची आहे, जे सांगलीचे बांबू व्यापारी आहेत. तर त्याच्याशी या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. मी ओम पुंडलिक कुकडे, मी राहणार सांगली. सध्या मी आता या ठिकाणी बांबू तोड चालू आहे माझी सध्या. तर आपला सांगलीत करणार रोड या ठिकाणी बांबू डेपो आहे. काय नावाने सर तो? ओम बांबू डेपो. ओम बांबू डेपो म्हणून या नावाने माझा बांबू डेपो आहे. त्या ठिकाणी मी आता सध्या कंस्ट्रक्शन साठी लागणार साहित्य सर्व माझ्या डेपो मध्ये मिळतं. पायाड म्हणा, शिडी म्हणा, एक प्रकारे ऊस फळी म्हणा, या पद्धतीचे आमचे बनवले जातात. आणि आमच्या इथून माल मराठवाडा, कर्नाटक, आंध्र प्रदेशामध्ये आपला माल जातो. म्हणजे सांगली तसं मध्यवर्ती ठिकाण आहे. मध्यवर्ती ठिकाण आहे, स्पॉट आहे सांगली. कोकणातून माल येऊन तो माल आमच्या इथं उतरला जातो. म्हणजे शॉर्टिंग करता तुम्ही? शॉर्टिंग करतो. शॉर्टिंग करून भरला जातो आणि कोणाला कसा लागेल त्या पद्धतीने आपण देतो. बरोबर आहे.